नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शैक्षणिक कला क्रीडा स्पर्धेचा आविष्कार. सुनंदा चॅरिटेबल ट्रस्ट एक माणुसकीची भिंत आयोजित स्वराज्य संस्थापक रयतेचा राजा इतिहास गंगा घरोघरी अभियान दिनांक 15/2/24 पासून सुरू झाले. दिनांक 24/2/2024 रोजी या अभियानाचा सांगता सोहळा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतीक गीते यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा चारणगाव मोखाडा येथे पार पडला. सोबत नितीन आहेर सर देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रसंगाचे चित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी छत्रपतींनी केलेल्या पराक्रमाची मुलांना माहिती सांगण्यात आली. तसेच निबंध, कथाकथन, चित्रकला, गायन, पोवाडा, सादरीकरण, नृत्य, रांगोळी स्पर्धा, क्रिकेट, 100 मीटर धावणे, लंगडी, लांब उडी अशा विविध स्पर्धांचे आयोजन, शैक्षणिक स्पर्धा, कला क्रीडा यातून करण्यात आले होते. इंडिया न्यूज 28 साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे यांची. मुलांना मार्गदर्शनाचं काम असेल अतिशय चांगलं आहे. आजचा जो विषय आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अनुषंगाने आजचा हा समारोपाचा कार्यक्रम आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या शतकामध्ये 350 वर्षापूर्वी ज्या महाराष्ट्राला एक सोनेरी स्वप्न पडलं आणि जिजाऊच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जशी आपण नुकतीच 19 फेब्रुवारीला जयंती साजरी केली. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण बघितला, जो माणूस जन्माला येण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर त्यांनी काय करायचं आहे पोटात असताना ठरलेलं आहे. ते कोणी ठरवलेलं आहे? आई जिजाऊने ठरवलेलं आहे की माझ्या पोटात जो बाळ आहे ते बाळ जन्माला आल्यानंतर या बाळाने काय करायचं आहे असे ठरवणारी माता त्या काळात होती जिजाऊ. त्याच्यामुळे जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वप्न दाखवलं आणि सांगितलं की तुला या रयतेचा राजा व्हायचं आहे आणि रयतेचं राज्य या ठिकाणी निर्माण करायचं आहे. हे स्वप्न कोणी दिलं? आई जिजाऊंनी दिलं. आणि अशा आई जिजाऊ आज आम्हाला समाजामध्ये निर्माण केले पाहिजे की आमच्या मुलांना हे लहान किती छान यांनी गाणं म्हटलं, पोवाडा म्हटलं, त्याच्यावरती डान्स केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आपल्या तोडून आपोआप जय येतं. हे छत्रपती घडले कसे घडले असे छत्रपती? त्या जिजाऊनी संस्कार कसे केले मी सांगितलं का? पोटात असताना ठरवलेला. एक छत्रपती शिवाजी महाराज 9 वर्षाचे असताना आई संध्याकाळी जिजाऊ त्यांना संध्याकाळी दूध घेऊन जायची. लहान असताना इथे बाळ इथे झाले 9 वर्षाचे असताना. आणि छत्रपतीच्या खाटेवर झोपायचे. तिथे त्या खाटेच्या खाली आई जिजाऊंना माती आढळली. आई कशी असावी बघा. आईला माती आढळली आणि त्या आईला वाटलं की ही माती आली कुठून इथे. म्हणून छत्रपतींना दुसऱ्या दिवशी विचारलं की राजे तुम्ही रात्री कुठे गेला होता? असं जेव्हा विचारलं, छत्रपती राजाचे संस्कार चांगले असं माणूस कधीही खोटं बोलत नाही. राजांनी सकाळी सांगितलं की आई बाजूला जे कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी मी काल तिकडे गेलेलो होतो असं राजांनी सांगितलं. आणि खाडकन आईचे डोळे उघडले. तर माझा मुलगा ज्याला रयतेचा राजा करायचा आहे, ज्याला स्वराज्य स्थापन करायचं आहे, ज्या रयतेचे दुःख आया बहिणींचं दुःख ज्याला पुसायला लावायचं, तिचं मंगळसूत्र भक्कम राहील, तिचं कंबळाचं कुंकू भक्कम राहील, असं जर मला याला राजा घडवायचा असेल आणि तो राजा होणारा राजा आज जर अशा करमणुकीच्या कार्यक्रमाला जात असेल तर हा राजा तयार होईल का? आणि मग त्यावेळेला राजांना सांगितलं की राजे तुम्हाला काय करायचं आहे. मग नंतर राजे तयार झाले. मग साहेबांनी सांगितलं या राजाला 16व्या वर्षी 9 वर्षाचे असताना आता सुद्धा 16व्या वर्षी त्यांनी स्वतःच मावळ्यांना एकत्र केलेलं आहे. 16व्या वर्षी आपले काही तरुण मुलं आहेत. आपण तरुण मुलं 16व्या वर्षी काय करतो आणि राजांनी काय केलेलं सगळ्या मुलांनाच घेऊन 16व्या वर्षी स्वतः ठरवलेला आहे आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेतली की मला या ठिकाणी रयतेचं राज्य आणि स्वराज्य स्थापन करायचं आहे. आणि आज आम्ही 16व्या वर्षी काय करतो? आम्ही 16व्या वर्षी 2 लेकरांचे बाप झालेला असतो. आमची 16 वर्षाची मुलगी 15 वर्षाची मुलगी 2 लेकरांची आई झालेली असते.
त्यांचंही वय वाढलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करतो आहे, असे राजांचे विचार आम्हाला समाजामध्ये गेले पाहिजे, ते संस्कार आमच्यामध्ये गेले पाहिजे. नंतर राजांनी जे जे काही केलेलं आहे, सांगितलं का कोंढाणा किल्ला असेल, त्यांना मिळालेली माणसं इतकी शूर माणसं. एक सगळ्यात महत्वाचा, आता जर आपण विचार केला आणि भूतकाळाचा विचार केला, राजांच्या सोबत असलेली सगळी माणसं तानाजी असेल, बाजी असेल, शिवाजी असेल, यसाजी असेल, बाजीप्रभू असेल, ही सगळी माणसं मरण्यासाठी पुढे यायची. मरण्यासाठी स्पर्धा. मी जाईल राजा, तुम्ही नाही, मी जाईल. आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचं. मरण्यासाठी झंजणारी एखाद्या माणसासाठी तुम्ही नाही, आम्ही जाणार, आम्ही लढणार, आम्ही मरणार. मरण्यासाठी आज होईल का असं? आज होऊ शकतं? आज आम्ही किती संकुचित आहोत. शेजारी जर कोणाच्या घरात काय चाललेलं असेल तर आपण म्हणतो नको तिकडे जायचं नाही, आम्हाला आमचं काही घेणं नाही. आणि त्या काळामध्ये राजांसाठी मरण्यासाठी स्पर्धा. ज्यांना माहिती आहे या युद्धावरती मी गेल्यानंतर माझं मरण नक्की आहे. ज्या वेळेला किल्ल्यामध्ये राज्य अडकले तर त्यांच्या हुबेहूब यश करून दुसरा शिवाजी, शिवा काशीद नावाचा एक साधा माणूस जो फक्त त्यांच्यासारखा दिसतो आहे, त्यांनी सांगितलं की राजे तुमच्या जागेवरती मी शिवाजी म्हणून जातो. त्याला माहिती होतं की मी तिथे गेल्यानंतर मी परत येणार नाही, 100% मी मारला जाणार आहे. ज्याला मृत्यू समोर दिसतो आहे तरी देखील एखाद्या राजासाठी मरण हसत हसत पत्करणारी पिढी त्या काळामध्ये राजांनी तयार केली होती. आपण ते जरी करू शकलो नाही तरी आपण कमीत कमी चांगले सुजाण नागरिक तयार करू शकतो, चांगले संस्कारी नागरिक तयार करू शकतो. चांगले नागरिक तयार करून आपल्या देशाचा जरी विकास करता नाही आला तर आपण स्वतःचा विकास करू शकतो, आपल्या घराचा विकास करू शकतो, आपल्या गावाचा विकास करू शकतो, गाव संस्कारित करू शकतो. यासाठी मुंडेकर साहेबांनी जे काही प्रयत्न चालू केले त्यांना थोडं शुभेच्छा देतो. एवढंच, गावातील नागरिक बरेच मंडळी तिथे आहेत, त्या निमित्ताने मला चारणवाडीला येण्याचा योग आला. त्या लोकांशी मला भेटता आलं, तुमच्याशी बोलता आलं, संवाद साधता आला. त्यामुळं तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुमच्यामध्ये पोहोचवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे. जागृती कायम तुमच्यावर राहो. माझी विनंती असेल पालकांना, आपल्या गावातल्या ह्या तरुण मुलींना, या छोट्या मुलींना चांगल्या शाळा शिकवा. शाळेतून त्यांना बाहेर काढू नका, लग्न लवकर करू नका. त्यांना शिकवून थोडं मोठं होऊ द्या. आणि 18 वर्षाच्या आतमध्ये कोणीही लग्न होणार नाही, एवढं जरी आपण आज प्रतिज्ञा घेतली तरी मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यच आपण केलं, जिजाऊंचंच कार्य आपण केलं असं मला या ठिकाणी नमूद करावं लागतं.